नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत कढीपत्त्याचा डोसा। आपल्या खाण्यात कढीपत्ता अजिबातच येत नाही, पण कढीपत्त्याचे अनेक गुणधर्म आहेत की जे आपल्या शरीरात गेले पाहिजेत। केसांवर अतिशय रामबाण आणि अचूक उपाय आहे कढीपत्त्याचा, पण तो नेमका खायचा कसा हे बऱ्याच जणांना कळत नाही। कढीपत्त्याचा उग्र वासही खूप जणांना आवडत नाही, त्यामुळे जेवणातून कढीपत्ता अलगद बाजूला केला जातो। पण आज आपण कढीपत्त्याचा डोसा बघणार आहोत, जो अतिशय टेस्टी लागतो आणि खूप हितकारक आहे। मूठभर कढीपत्त्याची पानं धुवून स्वच्छ करून निथळून घेतलेले, तेवढीच कोथिंबीर घ्यायची आहे आणि पुदिना सुद्धा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची। हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आधी पाणी न घालता वाटूया, म्हणजे ते जरासं बारीक वाटलं जाईल। एक चमचा जिरे टाकलेले आहे आणि आता हे असं भरडसर वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पीठ मिक्स करूया। मोठा मेजरिंगचा 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप रवा टाकायचा आहे आणि 1 मोठा चमचा भरून बेसन पीठ टाकायचे। 2 चमचे टाकूया दही आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं साहित्य आपल्याला अर्धा कप पाणी टाकून एकत्र करून घ्यायचंय। आता उरलेला अर्धा कप सुद्धा मी मिक्स केलेला आहे। आता अजून अर्धा कप पाणी लागणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला सरसरीत करून घ्यायचे। डोसा बॅटर तयार आहे। आता हे अर्धा कप पाणी बाजूला ठेवूया, नंतर लागलं तर आपल्याला हेच पाणी यामध्ये घालायचे। असं मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचे। घावणांचा तवा तापत ठेवलेला आहे मी, त्यावर कांदा फिरवून घेऊया, म्हणजे डोसे अजिबात चिकटणार नाही। केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूपच गुणकारी असतो। आठवड्यातून 2 वेळा जर तुम्ही कढीपत्त्याचा डोसा बनवलात तर केसांसाठी खूप चांगले रिझल्ट येतील। हा असा पसरून घ्यायचा आहे डोसा। एक चमचा लोणी टाकूया। लोण्यामुळे खूप छान टेस्ट येते। अतिशय सुंदर आणि चविष्ट बनतो हा डोसा। नक्की ट्राय करा आणि मुलांना खाण्याची सवय लावा। 1 चमचा म्हणजे चवीप्रमाणे मलगाई पोडी टाकायची आहे। मलगाई पोडीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा नक्की चेक करा। खूप छान बनते ही चटणी आणि ऐन वेळेला अगदी उपयोगाला येते। दोन 3 मिनिटं भाजू द्यायचा आहे डोसा। आता त्यानंतर चवीप्रमाणे काश्मीरी मिरची पावडर आपल्याला हवी असेल तर टाकून द्यायची आहे। बघू शकता आता तुम्ही, खूप कुरकुरीत आणि सुंदर बनलेला आहे डोसा। अगदी 10 ते 15 मिनिटात हे डोसे बनून तयार होतात। आता जे अर्धा कप पाणी मी बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा मिक्स केले। प्रत्येक वेळी कांदा फिरवून घ्या, म्हणजे डोसे पटापट निघतात।
खूप छान आणि सुंदर जाळीदार डोसे बनतात। लोणी आणि मलगाई पोळीमुळे याची टेस्ट खूपच छान लागते। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या भागात।